अंकाचं जे प्रकाशन आहे ते प्रकाशन सबनीस सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मराठी संस्कृतीच्या आणि साहित्याच्या परंपरेमध्ये शेकडो दिवाळी अंक दरवर्षी प्रकाशित होतात आणि साहित्य संस्कृतीच्या संचितामध्ये भर टाकतात. त्या सर्व लेखक संपादकांचं योगदान मान्य करून सुद्धा पिंपरी चिंचवड अंतरंग या दिवाळी अंकाचं महत्त्व आणि मूल्य MPCच्या ध्येयवादामध्ये मला अधिक जास्त अधोरेखित करायला आवडेल. MPC या डिजिटल मीडियाचा आणि या संबंध पत्रकारितेचा संदर्भ सत्याशी आहे, ज्ञानाशी आहे, लोककल्याणाशी आहे, सांस्कृतिक एकात्मतेशी आहे, विश्वात्मक शांततेशी, कल्याणाशी आहे, जोडलेला आहे. कारण या मासिकाचे आणि या संबंध वाटचालीचे संपादक विवेक इनामदार हे केवळ नावातला विवेक म्हणून नव्हे तर ते संस्कृतीतला विवेक पचवलेले संपादक आहेत. कधी काळी 13 वर्षापूर्वी चांगला लोकसत्तेसारखा मीडिया सोडून ते स्वतंत्रपणे वाटचाल करताना त्यावेळेस डिजिटल मीडियाकडे ते वळले आणि नेटवरचं एक स्वतंत्र अशा प्रकारचं त्यांनी पत्रकारिता सुरू केली. ही पत्रकारिता ध्येयवादी आहे. ज्या संपादकाची लेखणी विकली जात नाही, कुणाकडे गहाण पडत नाही, त्या लेखणीचं महत्त्व आणि मूल्य संस्कृतीच्या विकासामध्ये निर्णायक असतं, ते केंद्रीय असतं. आणि त्या लेखणीच्या सत्याच्या प्रकाशामध्ये MPCच्या संस्थेच्या माध्यमातून आमचे मित्र जे आहेत चौगुले, श्रीकांत चौगुले निमंत्रित संपादक म्हणून पुणे आपल्या पिंपरी चिंचवडच्या अंतरंगाचं एक सुंदर अशा प्रकारचं रचना त्यांनी त्यामध्ये केलेली आहे. आणि यामध्ये अनिल कातळे असतील, स्मिताताई जोशी असतील, फोटोग्राफर देवदत्त असतील किंवा सर्व नवीन टीम आहे. या सर्वांचं कमी अधिक आपापल्या कृतीप्रमाणे आपापल्या भूमिकेतलं योगदान आहे. आणि हे सर्व योगदान हे सत्याच्या अटीमध्ये आपल्याला पाहता येतं, समजून घेता येतं. प्रामुख्यानं यामध्ये संस्कृतीमध्ये कलावंत महत्त्वाचे, नृत्यविशारद असे नृत्य करणारे कलावंत महत्त्वाचे, साहित्यिक महत्त्वाचे. तर बिरजू महाराजाचा संदर्भ जो त्याच्यामध्ये आलेला आहे, त्यांच्या कलेचा, पु ल देशपांड्यांच्या साहित्याचा जो संदर्भ आला, अशिक्षित समाजातल्या समजल्या जाणाऱ्या पण अत्यंत शहाणपणाचं एक अत्यंत ध्येयवादी आणि चित्र ज्यांच्या काव्यामध्ये आहे, अशा प्रकारच्या बहिणाबाईचं चरित्र आणि चित्र त्यांच्या काव्याच्या रूपानं या संबंध तुमच्या अंकामध्ये अधोरेखित करण्यात आलेलं आहे. आणि माझ्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर विनोबाच्या आईलाही आपण सन्मानित केलं. विनोबा तर संस्कृतीच्या गाभ्यामध्ये सन्मानित झाले, पण विनोबासारख्या संतत्वाला, गांधीवादी एका महात्म्याला जन्म देणारी आई ही विनोबाच्या पेक्षा गांधीतल्या महात्म्याचं किती आकलन करणारी असावी, पचवणारी असावी. त्याच्यावर विनोबावरती संतत्वाचे संस्कार करणारे गांधी वेगळे आहेत, पण आई पण महत्त्वाची आहे. की आईला तुम्ही उजेडात आणण्याचं काम या अंतरंगनं केलेलं आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची बाब आहे. त्याचबरोबर या संबंध याच्यामध्ये पर्यटनाला तुम्ही निर्णायक महत्त्व दिलं, वनस्पतीला, झाडाझुडपाला तुम्ही महत्त्व दिलं महत्त्वाचं. आणि विश्वाच्या नकाशामध्ये पॅरिस परिषद जी गाजली, ज्याच्यातून अमेरिका बाहेर पडली, पण आता पर्यावरणाशिवाय जगाला आणि माणसाला दुसरा पर्याय नाही. पर्यावरण रक्षणामध्ये झाड, झुडूप, पक्षी, प्राणी आणि माणूस याचा जो अनुबंध आहे तो विध्वस्त केला तर माणसं मरतील, माणसाचं जग शिल्लक राहणार नाही. जीवसृष्टीला घात करण्याचं आणि त्याला संपवण्याचं पाप आधुनिक काळातला माणूस करतो आहे. त्या माणसातलं पशुत्व, त्या माणसातलं क्रौर्य जर संपवायचं असेल तर पर्यावरणाचं ज्ञान, पर्यावरणाचं प्रेम हे उपजतपणे त्यांच्या संस्कृतीच्या प्रत्येक सगळ्या कणाकणामध्ये, प्रत्येक संदर्भामध्ये पेरलं पाहिजे. आणि आता जग जाग झालेलं आहे. मराठी जनतेला जागृत करण्याच्या दृष्टीनं आपण पर्यावरणाला निर्णायक महत्त्व देतात. आणि म्हणून बालकथेतल्या जंगलाच्या संदर्भातले आपण सुंदर अशा प्रकारचं बालसाहित्य आपण निर्माण केलं. त्याचबरोबर या ठिकाणी झाडांच्या संदर्भात मंतरलेले काहीतरी संदर्भात तो पण याच्यात एक साहित्याचा प्रकार याच्यात आलेला आहे. आणि म्हणूनच किल्ल्याची संस्कृती जी आहे, इतिहास हा भांडणे मिटवण्यासाठी वाचायचा असतो. भांडणे करण्यासाठी आणि भांडे लावण्यासाठी विष पेरणारे विद्वान मराठीत आणि इतिहासामध्ये खूप निर्माण झालेले आहेत. ते ब्राह्मण समाजामध्ये आहेत आणि ते बहुजन समाजामध्ये सुद्धा आहे. त्यांच्या विकृतीपासून इतिहासाला वाचवणं, किल्ला संस्कृती, शिवाजी महाराजाचा पुण्यशैली इतिहास वाचवणं हे आव्हान आहे. महाराष्ट्रासमोर आहे, जगासमोर, देशासमोर आहे. अशा परिस्थितीमध्ये किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व आणि आधुनिक काळाला देणारं शौर्याचं, वीरत्वाचं जी प्रेरणा आणि मार्गदर्शन त्याच्यातून मिळतं,
असं किल्ल्यालाही आपण या संबंध अंकामध्ये गाभ्यामध्ये आपण आणलेलं आहे. लावणीचं लावण्य लिहिणारे आमचे तुमचेच निमंत्रक संपादक आहेत. हा तसा मी सात्विक माणूस मी समजतो. लावणीच्या लावण्यापर्यंत कसं काय पोचले श्रीकांत चौगुले, पण तो एक क्युरियासिटीचा भाग आहे तो. पण लावणीचं लावण्यसुद्धा सात्विक पद्धतीनं पचवता येतं, त्याचं महत्त्व आहे. मराठी संस्कृती लावणीच्या लावण्याशिवाय अपूर्ण आहे. म्हणजे लावणी ही पाहिजे आणि अभंगातलं आणि ओवीतलं भक्तिभाव हे पाहिजे. म्हणून मग लावणीतलं लावण्य आणि भक्तीतलं सामर्थ्य पचवून मग मराठी संस्कृती विकसित होते आहे. ज्ञानेश्वराचं संतत्व आणि पठ्ठीबापूरावाच्या लावणीमधलं कर्तृत्व हे एकत्र केल्याशिवाय मराठी संस्कृतीची ओळख देता येत नाही. आणि म्हणून तुम्ही लावणीलाही ते स्थान दिलेलं आहे, हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर वेगवेगळे संदर्भ याच्यात आलेले आहेत. आईच्या म्हणी हा मला ते टायटलच मला कॅची आहे. जे खूप प्रकारच्या म्हणी आहेत, शहाणपण शिकवणाऱ्या म्हणी असतात आणि म्हणी हे त्या त्या काळातलं त्या त्या समाजाचं शहाणपणाचं सूत्र सांगतात, सारांश सांगतात. त्या काळातला अख्खा जो काही समाज असतो त्या समाजाचं टोटॅलिटीमधलं समग्रतेचं शहाणपण मोजक्या शब्दामध्ये येतं आणि ती म्हण तयार होते. पण या म्हणीच्या मध्ये निवडक म्हणी, काही लोक संकलन करतात, PhD करतात, पण निवडक म्हणी फक्त मातृत्वाला समर्पित असणाऱ्या. आता नंतरच्या एखाद्या प्रेरणा घेऊन बापाच्या संदर्भातल्या म्हणी, शेतकऱ्याच्या संदर्भातल्या म्हणी, शिक्षकाच्या संदर्भातल्या म्हणी आणि मग राजकारणाच्या संदर्भातल्या म्हणी सुद्धा, अशा प्रकारचं एक वेगळं दालन, म्हणींचं दालन हे समृद्ध करतं. ते शहाणपण शिकवतं, शहाणपण वाढवतं आणि जेवढं शहाणपण संस्कृतीचं वाढेल तेवढं संस्कृतीच्या वयाबरोबर संस्कृतीचं सामर्थ्य, कल्याणकारी सामर्थ्य वाढीस लागतं. आणि त्यासाठी जे जे संदर्भ महत्त्वाचे आहेत ते या अंकामध्ये आलेले आहेत. म्हणजे साधी म्हण ते अगदी विनोबाचं मातृत्व, म्हणीतलं मातृत्व तेच विनोबाच्या मातृत्वापर्यंत असा एक प्रवास आहे. आणि मग इतिहासातले किल्ले असतील, बाबासाहेब पुरंदरेंचं इतिहासाच्या संदर्भातला भूमिका असेल, किंवा मग सांस्कृतिक इतिहासाची मानदंड असणारा पु ल देशपांडे, बहिणाबाईसारखा असेल, बिरजू महाराजासारखा नृत्याच्या कलेमधला एक जागतिक कीर्तीचा जो काही एक मानदंड म्हणून निर्माण झालेला आहे. नृत्याकडे नाकडोळे करून पाहणं मला योग्य वाटत नाही. नृत्य ही अत्यंत महत्त्वाची, म्हणजे तुम्हाला ती कला म्हणून मान्य असेल, पण निदान व्यायामासाठी नृत्य ही नवीन कन्सेप्टसुद्धा आजच्या काळामध्ये फार आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारचं नृत्य केलं तरी घाम येऊ शकतो, हालचाल होऊ शकते आणि रक्ताभिसरण चांगलं होतं. या नवीन शास्त्रीय पद्धतीच्या शारीरिक दृष्टिकोनाच्या अँगलमधनं सुद्धा नृत्य कलेकडे पाहता येतं. आणि पुरुष ज्यावेळेस नृत्य करतो आणि तो जगातला मानदंड ठरतो त्यावेळेला नृत्य आणि स्त्री असं जे काही नातं निर्माण झालं यालाही बाजूला ठेवून कलेला स्त्री पुरुषाच्या भेदामध्ये गुंतवणं हे योग्य नाही, ती दृष्टी दूषित आहे. कलेला कुठल्याही प्रकारच्या जातीमध्ये धर्मामध्ये बंद करणं हे पाप आहे. तसं कलेला स्त्री पुरुष भेदही मान्य नसल्याचं समता ही त्या कलेच्या माध्यमातून बिरजू महाराजाच्या रूपानं या ठिकाणी अभिव्यक्त होताना दिसते आहे. आणि म्हणून अनेक गोष्टी, बकऱ्या पळून जातात सारखं एक सुंदर अशा प्रकारचं नाट्यपूर्ण टायटलचं साहित्य असेल, किंवा कृषी संस्कृतीच्या संदर्भातल्या देव माणसाची कथा असेल, किंवा पारंब्या असतील, जंगलाच्या संदर्भातली सभा असेल, हे जे बालसाहित्यापासून ते प्रौढापर्यंतचं साहित्य, वैचारिक साहित्यापासून ते निसर्ग आणि शास्त्रीय सत्याला कव्हर करणाऱ्या, कवेत घेणाऱ्या साहित्यापर्यंतचे नमुने, प्रातिनिधिक स्वरूपातलं हे संबंध जे तुम्ही अंक उभा केला, संस्कृतीचे सर्व प्रवाह मॅक्झिमम डोळसपणातून, शास्त्रीय अंगानं, मानवतेच्या अंगानं, माणुसकीच्या गहिवरातून या अंकामध्ये आपण हे अधोरेखित केलेत. आणि म्हणून ही सांस्कृतिक लोकशाहीची झलक आहे. हे पिंपरी चिंचवड पुरतं मर्यादित तुमचं मासिक नाही, हे अंतरंग पिंपरी चिंचवडचं आहेच. पण या अंतरंगाचा परिप्रेक्ष्य भारताचा नकाशा ओलांडून 86 देशापर्यंत पोहोचलेला आहे. कारण 86 देशातल्या मराठी वाचकापर्यंत पुणे तुमचं काय चिंचवड पिंपरीचं ही अंतरंगाची मासिकाची परंपरा तिथपर्यंत वाचकापर्यंत पोहोचलेली आहे. वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी इतका व्यापक विचार आणि एवढी व्यापक भूमिका, व्यापक याचा अर्थ बहुसांस्कृतिक एकतेची भूमिका, यामध्ये अनेक जाती धर्माचे लेखक आहेत, प्रतिभा आहेत, त्यांना तुम्ही एकत्र केलंय. एक तर जोशी, कुलकर्णी, देशपांडे एवढंच याच्यात नाही, किंवा पाटील, देशमुख, गायकवाड एवढंच याच्यामध्ये लेखक नाहीत. वेगवेगळ्या नावातनं ते संबंध त्यांचा एक सांस्कृतिक परिप्रेक्ष्य समृद्ध होताना दिसतोय, जे संपादकाला आणि त्याच्या ध्येयवादाला कुठेही बंधनं दिसत नाहीत मला. ती व्यापक भूमिका आहे, उदात्त भूमिका. आणि आज मराठा महासंघ आहे, ब्राह्मण महासंघ आहे, मुस्लिम महासंघ आहे, दलित महासंघ आहे, हे संविधानाचे सगळे मारेकरी महासंघ आहेत.
तुमच्या अंकाची भूमिका ही बहुसांस्कृतिक एकतेची आहे. इथे नृत्यालाही महत्त्व दिलं, तुम्ही संगीताला महत्त्व दिलं, साहित्याला महत्त्व दिलं. लता दिदीचा इथे गौरव तुम्ही केलेला आहे. लता दिदीचा गौरव म्हणजे संगीत क्षेत्राचा गौरव आहे. पाश्चात्य आणि पौर्वात्य संगीताची संबंध ही सम्राज्ञी आणि जगाला संबंध प्रभावित करणारा हा मराठी गळा आणि संबंध देशाच्या मातीचा अभिमान हा जर विश्वात्मक अशा प्रकारचं भारताकडे काय आहे तर लता दिदी आहे, भारताकडे काय तर भारताकडे बिरजू महाराज आहेत हे अभिमानानं सांगावं. तसं बाकी राजकीय पुरुषाचं सांगता येत नाही मला. मी हे आनंदानं मी अभिमानानं घेऊन नावं तर यांना तुम्ही सन्मानित केलेलं आहे. आणि म्हणून या अंकाचं महत्त्व आणि मूल्य सांस्कृतिक लोकशाहीच्या दृष्टीनं मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. ही सांस्कृतिक लोकशाही भारतात निकोपपणे वाढावी, नांदावी, ती जोपासली जावी आणि ती विकसित व्हावी, ती सुरक्षित राहावी. या दृष्टीनं कलावंतावरचा, प्रतिभावंतावरचा तुमचा विश्वास आणि वाचकांचा विश्वास जसा ज्या प्रमाणात वाढत जाईल तेवढं धार्मिक शुद्धीकरण होईल, तेवढं राजकीय शुद्धीकरण होईल, आर्थिक शुद्धीकरण होईल, सांस्कृतिक शुद्धीकरण होईल आणि निकोप लोकशाही, संविधानातल्या सूत्राला पेलणारी, पचवणारी खरी सांस्कृतिक लोकशाही अगोदर आपल्याला निर्माण करावी लागेल. ती राजकीय आणि आर्थिक लोकशाहीची पूर्व अट म्हणजे सांस्कृतिक लोकशाहीची शुद्धता तुम्ही या अंतरंगामध्ये जपली. याबद्दल संपादक, निमंत्रित संपादक आणि तुम्ही सर्व तुमचे जे काही फोटोग्राफर, छोटे छोटे टेक्निशियन या सर्वांचा गौरव करायला माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. मी फक्त एवढंच म्हणेन की पिंपरी चिंचवड अंतरंगासाठी ज्यांचे हात कामी लागले, ज्यांच्या अंतःकरणातला सद्भाव या ठिकाणी रुजवला गेला, ज्यांचं तंत्रज्ञान, ज्यांचं सत्यज्ञान, ज्यांचा ध्येयवाद, ज्यांची विवेकनिष्ठा या अंकाच्या उभारणीमध्ये, निर्मितीमध्ये संबंध योगदान एक समर्पित झालेली आहे, त्या प्रत्येकाला अभिनंदन करतो, अभिवादन करतो आणि मी शुभेच्छा देतो.